नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2024 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 44,228 जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती निघाली आहे। तर या भरतीमध्ये जे महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि 10वी पासवर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे ऑलरेडी चालू आहे। 15 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 5 ऑगस्ट 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि जास्त चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याची। तर मी या ठिकाणी असं काय सांगत आहे, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर मैदानी चाचणी नाही आहे, उंचीची सुद्धा यामध्ये काही अट नाही आहे, छातीची सुद्धा यामध्ये काही अट नाही, इंटरव्ह्यू सुद्धा नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे 10वीच्या टक्क्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे। 10वीच्या पर्सेंटेजवर तुमचं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, तर चांगली ही भरती निघाली आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, पगार वगैरे तुम्हाला किती भेटणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला काम कोणतं करावं लागणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर 44,228 जागांसाठी ही भरती चालू आहे। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। आणि या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। ठीक आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादेचा जर विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला। ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 40 पर्यंत फॉर्म भरू शकतात। एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 45 पर्यंत फॉर्म भरू शकतात। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी 18 ते 43 वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 40 पर्यंत फॉर्म भरू शकतात। तर एवढी या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा फॉर्म भरला नसेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याजवळ फॉर्म भरून भेटते। तर मी सुद्धा या ठिकाणी पोस्ट ऑफिसचे जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरून देणार आहे। तर ज्या पण मुलींना या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक या भरतीचा, तर मी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरून देणार आहे। ठीक आहे, तर ज्यांना सुद्धा फॉर्म भरायचा असेल माझ्याजवळून, तर तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तुमचं गाव आणि तुमचा नंबर या कमेंटमध्ये सांगा, किंवा मग तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा या ठिकाणी मेसेज करू शकता। माझं इंस्टाग्रामवर जे आयडी आहे गोपाल वानखडे 120, हे जे आहे माझं इंस्टाग्रामवर आयडी आहे गोपाल वानखडे 120। ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा फॉर्म भरायचा असेल तर मी तुम्हाला फॉर्म भरून देणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला 10वी पासवरच फॉर्म भरता येते महाराष्ट्रातील मुलांना। ठीक आहे, आणि खास गायडन्स सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी करणार आहे की कुठं भरला पाहिजे, आपण का या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे। ठीक आहे, कोणत्या गावामध्ये भरला पाहिजे, कुठं भरला पाहिजे, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट सुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये तुमचा मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी टाकू शकता। हे जर नाही होत असेल तर मग मला इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज करा। इंस्टाग्रामवर माझी जी आयडी आहे गोपाल वानखडे 120 आहे, यावर तुम्ही मेसेज करा, मी नक्की तुम्हाला या ठिकाणी तुमच्यासोबत बोलणार आहे। ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनीच मेसेज टाका। ठीक आहे, बाकीच्यांनी कोणी करू नका। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस हे ग्रामीण डाक सेवकची जी भरती एकदम शाई ड्युटी आहे, सरकारी नोकरी आहे आणि 3 पद आहे यामध्ये। पोस्ट ऑफिस आहे, त्याचबरोबर ब्रँच पोस्ट मास्टर आहे, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आहे। तर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 12,000 ते 29,000 पर्यंत भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। आणि तुमचं असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे। आणि डाक सेवक मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला यामध्ये पगार जे आहे 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे। तर सरकारी नोकऱ्या विद्यार्थी मित्रांनो पगार वगैरे सुद्धा चांगला आहे। ठीक आहे, आणि सर्वात मेन म्हणजे की यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे, मैदानी चाचणी नाही, इंटरव्ह्यू नाही आहे, ग्राउंड नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे 10वीच्या टक्क्यावर होणार आहे। तर नक्कीच तुम्ही यामध्ये फॉर्म भरा, कारण की फी वगैरे कमी आहे यामध्ये। जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 आहे आणि एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, फॉर्म भरून टाका, कारण की कसं आहे किस्मतात जर असेल तर ज्या विद्यार्थी मित्रांनो नक्कीच या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आपलं येऊ शकते, नंबर या ठिकाणी लागू शकतो आपण। ठीक आहे,
जाऊ गेले 100 रुपये, ठीक आहे. कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, 100 रुपयामध्ये नोकरी जर भेटत असेल तर सर्वात मोठी गोष्ट आहे या ठिकाणी, ठीक आहे. आणि सरकारी नोकरी आहे तर नक्कीच यामध्ये तुम्ही फॉर्म भरा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला काम कोणतं करावं लागणार आहे. तर तुमचं जे पहिलं जे पद आहे ते ब्रँच पोस्ट मास्टर आहे. तर ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे. डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे. रेकॉर्ड हँडलिंग डिव्हाइस मोबाईलचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवावं लागणार आहे. त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावी लागणार आहे. त्याचबरोबर डाक डिलिव्हरी करावी लागणार आहे. आणि सरकारी योजना आहे तर घरी घरी जाऊन तुम्हाला या ठिकाणी प्रचार करावा लागणार आहे. डाकसेवकमध्ये सिलेक्शन झालं तर स्टॅम्पची विक्री करावी लागणार आहे. डाक डिलिव्हरी तुम्हाला करावं लागणार आहे. तर हे तुम्हाला या ठिकाणी कामं करावं लागणार आहे. तर चांगली शाही ड्युटी आहे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो चांगल्या जागा आहे कॅटेगरीनुसार SC ST OBC EWS ह्या सर्व कॅटेगरीनुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या जागा आहे, ठीक आहे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, तुम्ही समजा अकोला जिल्ह्यातले असाल, तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातले असाल, तुम्ही जळगाव जिल्ह्यातले असाल, तुम्ही पंढरपूरच्या इकडले असाल, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी साताराचे असाल, सांगलीचे असाल, तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर जिल्ह्यानुसार जे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जागा आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये पोस्ट ऑफिसच्या जागा या ठिकाणी कॅटेगरीनुसार SC ST OBC EWS सर्व कॅटेगरीच्या, ठीक आहे. आणि एकदम शाही ड्युटी. आणि तुमचं जर सिलेक्शन झालं ना पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये तर जास्त ज्या विद्यार्थी मित्रांनो टेन्शन वगैरे नसते. 4-5 घंट्याचं ते काम असते आणि ऑफिसमध्ये बसूनच या ठिकाणी काम करावं लागते, ठीक आहे. तर खूप ज्या विद्यार्थी मित्रांनो शाही ड्युटी या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची, ठीक आहे. तर पहा ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल तर माझ्याजवळ तुम्ही या ठिकाणी भरू शकता. कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नेट कॅफेमध्ये जर फॉर्म भरायला गेले तर ते तुमच्याजवळून पैसे सुद्धा जास्त लुबाडणार आहे, ठीक आहे. आणि ते कसं आहे ते तुम्हाला फॉर्म भरून देणार आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा. तर ज्यांना व्यवस्थित फॉर्म भरायचा असेल, चांगल्या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर माझ्यासोबत तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमचा या ठिकाणी फॉर्म भरून देणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकचा, ठीक आहे. तर पहा जे पण सायबर कॅफे असते विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या पण सायबर कॅफेमध्ये जाता तर ते तुम्हाला व्यवस्थित ज्या विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरून देत नाही. कारण की त्यांचं जे काम असते त्यांना काय फक्त पैसे कमावणं आहे बस, ठीक आहे. ते बरोबर फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा नेट कॅफेवाले, ठीक आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तुम्ही, ठीक आहे, तर माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधा. मी तुमचे फॉर्म भरून देणार आहे. कारण की भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर फॉर्म भरून देणार आहे का, फॉर्म भरून देणार आहे काय. तर फॉर्म भरून भेटणार आहे, ठीक आहे. तर मी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करणार आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनो मी कागदपत्र वगैरे ते समोर मागणार आहे, ठीक आहे. काय काय लागते तर तुम्हाला घरी बसूनच या ठिकाणी फॉर्म भरून भेटणार आहे. कारण की तुम्ही नेट कॅफेमध्ये गेले तो नेट कॅफेवाला जे आहे सायबर कॅफेवाला तुम्हाला 2-2, 3-3 घंटे त्या ठिकाणी थांबून ठेवते. कारण की त्या ठिकाणी गर्दीच भरपूर राहते त्या ठिकाणी फॉर्म भरायची, ठीक आहे. आणि जसा पाहिजे तसा फॉर्म भरून देत नाही, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरून देणार आहे, ठीक आहे. तर मला तुम्ही या ठिकाणी मेसेज करू शकता इंस्टाग्रामवर. माझी आयडी गोपाल वानखडे 120, ठीक आहे. तर मी तुमचा या ठिकाणी फॉर्म भरून देणार आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल तर मला या ठिकाणी तुम्ही मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो. नक्कीच मी तुम्हाला फॉर्म भरून देणार आहे चांगल्या ठिकाणी, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर पोस्ट ऑफिस GDSच्या 44,228 जागांसाठी ही भरती निघाली आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. आणि या भरतीमध्ये जे सिलेक्शन आहे तुमचे 10वीच्या पर्सेंटेज होणार आहे. 10वीच्या टक्क्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.